प्रत्यक्ष बोलता येत नाही. सफोकेशन असं होतं ना की भोपाळ ट्रॅजेडी सारखं हा चाकू खूप जवळ येतोय माझ्या. ओव्हर टू नितीन. म्हणून पावलं मला मी काहीच बोलू शकत नाही. ते कापताना चष्मा गॉगल घातला ना डोळ्यात पाणी नाही येत. एक्सपर्ट कमेंट. दिस इज SME. आपण भेटूया आता मिस्टर भागवत यांना. हे आहेत कांद्या कापण्यात SME. चष्मा लावून किंवा गॉगल टाकून जर केला ना पाणी येत नाही. दिसणार नाही. दुसरा एक बस खाली आणि दूर ठेवते कारण की अजून जर का तू शीर्षासन करून जर का कांदा कापला ना तर अजिबात पाणी येत नाही. कारण की कांद्याला वाटतं डोळ्यावर आहेत पण डोळे खाली असतात. कुली पिक्चर पाहिला का? मला तुमच्या प्रोजेक्ट टीम मधलं हेच आवडतं. म्हणजे काम जे आहे ते सगळे मिळून करत आहात. सगळेजण उत्स्फूर्तपणे सगळ्या विषय म्हणजे जॅक माझी ताकद आहे. हा चाकू बहुतेक इकडे यायची शक्यता दिसते मला. नितीन साहेब तुम्हाला त्यांचं PVC रेटिंग काय द्यावं हे ठरवतायत थोडक्यात चाकू घेऊन. हे बघ त्यांचं कामाचा आणि PVCचा काही संबंध नाही. हे बघा जे काम करत नाही त्यांना सुद्धा रेटिंग असतो. हे एक्सपिरियन्स कन्सल्टंट आहेत. हे पण टोटल ह्यांची जी ओनरशिप आहे ही पहिली भजीची आहे. आणि आपण ज्यावेळेस भजी सेक्शन मध्ये जाऊ त्यावेळेस तुम्हाला त्यांची जी मुलाखत करून देणार आहे आणि यांचा जो काही एक्सपिरियन्स पूर्वीचा आहे. मग हे जे आता इकडे आलेले आहे हे कन्सल्टंट एक दुसरा कन्सल्टंट एकाला मदत करतोय याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि नाही आणि तुम्ही जे म्हणतात इंडस्ट्रियल कॉन्ट्रीब्युशन जे असतं ते हेच इंटरपर्सनल रिलेशनशिप. आणि त्याच्यामध्ये काय होतं की बघा की त्यांना माझं PVC वाढतंय पण तुम्ही